श्री स्वामी समर्थ। आज आपण भरली मिरची बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने, न तळायचं काम, फक्त शालो फ्राय करून छान टेस्टी अशी भरली मिरची बनवणार आहोत गुळ घालून। तर इथं मी मिरच्या घेतल्या आहे, त्यात छान धुवून घेतल्या। सारण बनवण्यासाठी मी इथं डाळीचं पीठ, गूळ, धने पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, लाल तिखट आणि हळद घेतली। आता इथं मी कढईत आपलं पीठ छान भाजून घेते गुलाबी रंगावर। बघा असं गुलाबी रंगावर आपलं पीठ भाजलं गेलंय, म्हणजे मिरची ते कच्चं लागणार नाही। बघा असं छान भाजून घेतलं। आता इथं पीठ थंड होतंय, आता तोवर आपण इथं या मिरच्या कट करून घेऊ। बघा अशा मिरच्या कट करून घेतल्या आहे मधून। सर्व मिरच्या मी कट देऊन दिलाय। बघा मिरच्या मी कट दिला। आता इथं आपलं पीठ थंड झाले, आता त्यात आपण मसाले घालून घेऊ आपले। धने पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला, असं सगळं साहित्य घालून घेतलं। आता चवीनुसार मीठ घालून घेते। आता याला छान आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे सगळीकडे छान आपले मसाले मिक्स होतील। बघा असं छान मसाले मिक्स झालेत आपले। आता यात आपण गुळ घेतला 1 चमचा, तो गुळ घालून घेऊ। गुळामुळे याला छान असं गुळचट चव येते, तिखट आणि गोड मस्त लागतं। आता इथं मी जी तयार केलेली कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट ती टाकून घेतली। आता याला छान मिक्स करून घेऊ। आता यावर आपण तेल टाकून घेऊ, थोडं पिठाला बाइंडिंग येईल म्हणून। आपण जर थोडं ओलं पीठ केलं तर मग ते कच्चं लागतं, म्हणून मी ओलं नाही केलंय पीठ, थोडं सुकलेलंच राहू दिलंय। फक्त त्याच्यात मी तेल टाकून घेतलंय। आता आपण मिरची घेतली, त्यात आपण हे सारण भरून घेऊ। हाताने छान भरता येतं, दाबलं जातं छान। या मिरच्यांना सारण थोडं जास्त लागतं, कारण या मिरच्या मोठ्या असतात म्हणून। खानदेशात ही मिरची गूळ टाकूनच केली जाते। या वाटची खानदेशात मोठी मिरची घेतात, लांबवाली। बघा अशी छान मी दाबून घेतले सारण। थोडं ते आपण फ्राय करू त्यात थोडं बाहेर निघतं, पण शेकलं जातं छान। बघा असं सर्व मिरच्या मी आता भरून घेते। बघा सर्व मिरच्या छान भरून घेतल्या। आता इथं मी कढई तापायला ठेवली, त्यात मी तेल टाकले। तेल थोडं बरं टाकायचं, म्हणजे मिरची छान शेकली जाते आपली। 2 पळी तेल टाकलंय। आता माझ्या इथं 4 मिरच्या मावल्या आहेत, 4 मिरच्या मी ठेवून घेते, बाकी मिरच्या नंतर फ्राय करेल। आता हे 4 मिरच्या मी तर ठेवून घेतल्या। आता एका बाजूने यांना छान फ्राय होऊ देऊ आपण। एकदम पटकन फ्राय पण होतं आणि झटपट तयार होणारी मिरची ही। आता त्याला झाकण ठेवून घेऊ। बघा झाकण काढलं। आता एका बाजूने आपली मिरची बघा छान फ्राय झाली। आता याला पलटून घेऊ आपण। पलटून म्हणजे आडवं करून घेऊ, म्हणजे 4 बाजूने आपल्याला ती शेकायची। बघा छान शेकून घेतली आपण। परत आपण यावर झाकण ठेवून देऊ। बघा 2 मिनिटं झाकण काढलं, तरी छान शेकले। आता उलटे केले आहेत मी यांना, परत झाकण ठेवले। असं म्हणजे 4 बाजूने आपली मिरची छान शेकली जाते। 15 मिनिटं लागतात आपल्या मिरच्या शेकायला। बघा छान मसाला पण आपला छान तळला गेला। आता आपण ताटात काढून घेऊ। बघा आपल्या मिरच्या किती छान झाल्या। या वरण भातासोबत किंवा वरण बट्टीसोबत एकदम टेस्टी लागतात। चल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स नक्की करा। श्री स्वामी समर्थ।